आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा. 8वा वेतनबाबत नवीन परिपत्रक जारी, त्याविषयी आपण सविस्तर माहिती बघणार आहोत. पाहूया सविस्तर. 26 जानेवारी 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबूसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात आणि भत्त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या 8व्या वेतन आयोगाबाबत एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. नुकतेच भारत सरकारच्या 8व्या केंद्रीय वेतन आयोगाद्वारे 8 पे कमिशन एक अधिकृत परिपत्रक जारी करण्यात आले असून यावरून आयोगाचे कामकाज आता वेगाने सुरू झाल्याचे संकेत मिळत आहे. 8व्या वेतन आयोगाबद्दल महत्त्वाची माहिती काय आहे? 8वा वेतन आयोग. वेतन आयोग पे कमिशन ही भारत सरकारने स्थापन केलेली एक समिती असते. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात, भत्त्यामध्ये आणि निवृत्ती वेतनात, पेन्शन काळानुसार व महागाईनुसार योग्य ते बदल सुचवणे हे ह्या आयोगाचे मुख्य काम असते. सध्याची स्थिती जानेवारी 2026. स्थापना. केंद्र सरकारने 8व्या वेतन आयोगाची स्थापनेला मंजुरी दिली आहे. सध्या आयोगाचे प्रशासकीय कामकाज सुरू करण्यासाठी कार्यालयाची उभारणी आणि कर्मचारी भरती सुरू आहे. अंमलबजावणी तारीख सहसा दर 10 वर्षांनी नवीन आयोग येतो. 7वा वेतन आयोग 1 जानेवारी 2016ला लागू झाला होता. त्यानुसार 8वा वेतन आयोग 1 जानेवारी 2026 पासून लागू होणे अपेक्षित आहे. जर अहवालाला उशीर झाला तर कर्मचाऱ्यांना मागील तारखेपासून थकबाकी एरियस मिळू शकते. 8 पे कमिशन मुख्य उद्देश केंद्रीय कर्मचाऱ्यांना मूळ पगारात बेसिक पे वाढ करणे, महागाई भत्ता, DA आणि इतर भत्त्याचे HRA TA पुनरावलोकन करणे, फिटमॅट फॅक्टर ठरवणे, त्याच्या आधारे पगारवाढ निश्चित होते. कोणाला फायदा होणार? याचा थेट फायदा लाखो केंद्रीय कर्मचारी, अधिकारी, निवृत्ती वेतनधारकांना, पेन्शनर्सला होतो. तसेच अनेक राज्य सरकारेही नंतर केंद्रीय आयोगाच्या शिफारसी आपल्या राज्यासाठी लागू करतात. 8 पे कमिशन नवीन परिपत्रक जारी. नवीन परिपत्रकानुसार 8व्या वेतन आयोगाच्या 8 पे कमिशन कार्यालयात विविध पदावर प्रतिनियुक्ती, डेप्युटेशन तत्वावर भरती प्रक्रिया राबवली जात आहे. कोणत्या पदासाठी आहे भरती? जारी करण्यात आलेल्या व्हॅकन्सी सर्क्युलरनुसार आयोगाचे प्रशासकीय कामकाज सुरळीत चालण्यासाठी खालील पदावर अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे. PSO प्रिन्सिपल स्टाफ ऑफिसर, SR PPS सिनियर प्रिन्सिपल प्रायव्हेट सेक्रेटरी, PPS प्रिन्सिपल प्रायव्हेट सेक्रेटरी, PS प्रायव्हेट सेक्रेटरी हे सर्व अधिकारी आयोगाच्या कामकाजात महत्त्वाची भूमिका बजावतील, ज्यामुळे वेतन आयोगाच्या शिफारसी तयार करण्याच्या प्रक्रियेला गती मिळेल. अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत आणि प्रक्रिया. ह्या परिपत्रकात नमूद केल्यानुसार उमेदवारांना अर्ज करण्यासाठीची अंतिम तारीख 5 फेब्रुवारी 2026 लेटेस्ट बाय 5 फेब्रुवारी 2026 निश्चित करण्यात आली आहे. अर्ज कसा करायचा? इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज आणि नामांकने फक्त ईमेलद्वारे पाठवायचे आहे. ईमेल ID manish.kr1975@nic.in, प्रत राहुल शर्मा 89@nic.in ह्यावरही पाठवावी. आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत गेल्या 5 वर्षाची अपार ॲन्युअल परफॉर्मन्स असेसमेंट रिपोर्ट, दक्षता क्लिअरन्स, व्हिजिलन्स क्लिअरन्स आणि कॅडर क्लिअरन्स जोडणे अनिवार्य आहे. तसेच पात्र अधिकारी आपल्या अर्जाची ॲडव्हान्स कॉपी थेट आयोगाला ईमेलवर पाठवू शकतात, जेणेकरून प्रक्रियेला विलंब होणार नाही. सामान्यतः वेतन आयोग स्थापन झाल्यानंतर प्रत्यक्ष कामकाज सुरू होण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा उभी करावी लागते. 19 जानेवारी 2026 रोजी जारी झालेले हे पत्र आणि त्यातील मनुष्यबळ भरतीचा संदर्भ पाहता 8व्या वेतन आयोगाच्या 8 पे कमिशन अहवाल लेखनाच्या आणि विश्लेषणाच्या कामाला पाहता प्रत्यक्ष सुरुवात होत आहे असे म्हणता येईल. मनीष कुमार, संचालक 8वा वेतन आयोग यांच्या स्वाक्षरीने हे पत्र सर्व मंत्रालय आणि विभागांना पाठवण्यात आले आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी नक्कीच दिलासदायक बाब आहे, कारण आयोगाचे कर्मचारी रुजू झाले की पगारवाढीच्या शिफारसीचा अहवाल तयार करण्याचे काम वेगाने पुढे सरकेल. सरकारने हे परिपत्रक DOPT डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग आणि EHRMS पोर्टलवर अपलोड करण्याच्या सूचना दिल्या आहेत, जेणेकरून जास्तीत जास्त पात्र अधिकाऱ्यापर्यंत ही माहिती पोहोचेल.
परिपत्रक पाहण्या अगोदर हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक शेअर आणि अखिल तांबळे सर क्लासेस चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. 19 जानेवारी 2025चे महत्त्वपूर्ण परिपत्रक. ह्या परिपत्राचे थोडक्यात आपण स्पष्टीकरण बघितलेले आहे. 8 पे कमिशनबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक. हे परिपत्रक अखिल तांबळे सर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करू शकता.